स्त्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 25 जुलै वार शनिवार या दिवशी आली आहे आषाढी एकादशी, जिला आपण देवशेनी एकादशी या नावानं सुद्धा ओळखतो. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीचं व्रत केल्यानं वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणूनच घरातील प्रत्येक व्यक्ती, अगदी लहानातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण हे आषाढी एकादशीचं व्रत करत असतात. सर्व विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात, भगवान विष्णूंची पूजा करतात. त्याचबरोबर या दिवशी सर्व विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करून पंढरपुरात एकत्र येतात. विठ्ठल नामाच्या गजरात सगळी पंढरी दुमदुमते. आषाढी एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असून ही एक देवशेनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. याच दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू 4 महिने क्षीरसागरात निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. देवशनी या शब्दाचा अर्थ म्हणजे देव आणि शैनी म्हणजे देवशैनी अवस्थेत जातात. ती एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी. या दिवसाचं धार्मिक महत्त्व हे देखील खूप आहे. भगवान विष्णूंचा हा निद्रावस्थेचा काळ हा 4 महिन्यांचा असतो, जो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की जो पण मनुष्य हे आषाढी एकादशीचं व्रत करतो तर त्या व्यक्तीची सर्व पापकर्म नष्ट होऊन त्याची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते. सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते. या दिवशी प्रत्येक व्यक्तीचा उपवास असतो. तर आषाढी एकादशीचा उपवास कोणी करावा, कसा करावा, उपवास कधी सोडावा, कोणते नियम या एकादशीच्या दिवशी पाळायला हवेत, या 2 भाज्या किंवा पदार्थ चुकूनही खाऊ नका. उपवास सोडताना हा एक पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे, तरच मिळेल एकादशीचं पुण्यफळ. या एकादशी व्रताचं 100% फळ तुम्हाला प्राप्त होईल. याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या शनिवारी 25 जुलैला ही यंदाची आषाढी एकादशी आली आहे, म्हणजे 2026 मधील ही एकादशी वर्षातून फक्त एकदाच येत असते. आणि या एकादशी तिथीचा प्रारंभ हा 24 जुलै वार शुक्रवार या दिवशी सकाळी 9:13 होणार आहे आणि समाप्ती ही 25 जुलै रोजी शनिवारच्या दिवशी 11:25 होणार आहे. आणि त्यामुळेच बऱ्याच जणांना भ्रम निर्माण झाला आहे की ही एकादशी नेमकी कधी असणार आहे, व्रत आपल्याला कधी करायचं आहे. तर या एकादशीचं व्रत हे आपल्याला शनिवारी 25 जुलैच्या दिवशी करायचं आहे, कारण की उदयतिथीला खूप महत्त्व दिलं जातं धार्मिक दृष्टीनं. आणि म्हणून उदयतिथीच्या नुसार हे व्रत आपल्याला 25 जुलै वार शनिवार या दिवशी करायचं आहे. आता व्रत सोडण्याची वेळ म्हणजेच पारण वेळ बघा, 26 जुलैला रविवारी पहाटे 5:58 ते सकाळी 8:36 असणार आहे. शक्यतो आपल्याला याच वेळेमध्ये आपल्याला हा एकादशीचा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. तर बघा, ही आषाढी एकादशी जी आहे तर ती वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. आता बघा, उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे बघा की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास, म्हणजे परमेश्वराच्या भगवंताच्या जवळ वास करणे म्हणजेच उपवास असं म्हणतात. या दिवशी होता होईल एवढी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची भक्ती, सेवा किंवा नामस्मरण करावं, जप करावेत, विष्णू सहस्रनामावलीचं पठण करावं,
विष्णू स्तोत्राचं पठण करावं किंवा श्रवण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा होता होईल एवढा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. या मंत्राचा जर आपण जप केला तर आपलं सर्व दुःख दूर होतं. आषाढी एकादशीचं व्रत कोणी करावं, तर हे एकादशीचं व्रत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. प्रत्येकजण हे आषाढी एकादशीचं व्रत करू शकतो. फक्त बघा, आजारी व्यक्ती असतील किंवा एखाद्या व्यक्तीचा दवाखाना चालू असेल, गोळ्या औषधं चालू असतील, तर अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे व्रत करावं किंवा स्वतःची काळजी घेऊनच हे व्रत करावं. गर्भवती स्त्रियांना हे जर व्रत करणं शक्य नसेल तर व्रत नाही केलं तरीही चालेल, पण काही नियम जे आहेत तर ते आवर्जून व्रत न करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा पाळायचे आहेत. तर तुम्ही व्रत करा किंवा नका करू, पण आपल्याला कांदा लसूण जे आहे तर ते घालून कोणताच पदार्थ बनवायचा नाही या दिवशी. कांदा लसूण, मांसाहार, मसूर डाळ, घेवडा, वांगे या ज्या भाज्या आहेत किंवा यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही सेवन करायचे नाहीत. आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत. इतर कोणत्याही भाज्या तुम्ही या एकादशीच्या दिवशी खाऊ शकता. फक्त आपल्याला कांदा लसूण, मसूर डाळ, घेवडा, वांगे या ज्या भाज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत. आता एकादशीचा उपवास कसा करायचा किंवा एकादशीचं व्रत कसं करायचं, तर एकादशीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जाते किंवा उपवास सोडला जातो. तर उपवास करताना तुम्ही भगर, शाबूची खिचडी, वरईची भाकरी, खजूर, सुकामेवा, दूध, फळे खाऊन हा उपवास करू शकता. उपवास करताना कोणते पदार्थ वर्ज्य करावेत, तर बघा, आपण फळे खाऊन जर उपवास करत असाल तर फळे खाताना आपल्याला ही जी फळं आहेत तर ती वर्ज्य करायची आहेत, जेणेकरून या व्रताचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं. तर त्यामध्ये बघा, जांभूळ, चिंच, फणस ही फळे सहसा झाडाला उलटी येतात आणि म्हणूनच बघा, ही एकादशीचं व्रत करताना ही जी फळे आहेत तर ती आपण चुकूनही खाऊ नयेत किंवा उपवास करताना खाल्ली जात नाही, असा उल्लेख हिंदू ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो किंवा आहे. तर आषाढी एकादशीचा उपवास हा दिवसभर करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडायचा असतो. उपवासाच्या दिवशी बघा, आपण लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्वच्छ स्नान करून घ्या. आपलं उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्या. त्यानंतरनं मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढा. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करा. हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर उंबरठ्याचं फक्त पूजन करून घ्या. तर देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यावरती आपल्याला कच्च्या दुधानं किंवा केशरयुक्त दुधानं, पंचामृतानं अभिषेक करायचा आहे आणि नंतरनं व्यवस्थित त्यांची पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यासोबतच पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई ही आपण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो. आणि आवर्जून आपल्याला एक तुळशी पत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंना या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. तर आपण या दिवशी आपली एखादी इच्छा असेल, कठीणातील कठीण, आपण कितीही प्रयत्न करून पूर्ण होत नसेल किंवा संतती प्राप्तीसाठी काही तुमच्या इच्छा असतील, मुलांच्या प्रगतीसाठी काही इच्छा असतील, तर अशा वेळी तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे संकल्प करून हे व्रत करू शकता. तर सुरुवातीला तुम्हाला सकाळीच भगवान श्रीहरी विष्णूंची जी पूजा आहे तर ती करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि नंतरनच हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे. तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर उपवास सोडण्याचा मुहूर्त म्हणजेच पारण वेळ बघा, 26 जुलैच्या दिवशी सकाळी 5:58 ते सकाळी 8:36 असणार आहे. आणि याच वेळेमध्ये शक्यतो आपल्याला जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. पण उपवास सोडण्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि नंतरच हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. आता बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण
तुळशीला पाणी घालायचे असतो. म्हणजे बघा दररोज आपल्याला सवय लागलेली असते तुळशीला पाणी घालायची. तर या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये, त्यासोबतच तुळशीला स्पर्श करू नये, तुळशीची पानं तोडू नयेत. तर या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला करणं टाळायचं आहे एकादशीच्या दिवशी. कारण की तुळशीचं सुद्धा व्रत असतं आणि आपण जर जल अर्पण केलं किंवा तुळशीला स्पर्श केला तर त्या व्रतामध्ये खंड पडू शकतो आणि आपल्यावरती अडीअडचणी येऊ शकतात किंवा माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकते. त्यामुळे आपण या ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत. एकादशीच्या दिवशी आपल्याला फक्त तुळशीला लांबूनच हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि धूप दीप अगरबत्ती तुळशीमध्ये लावायची आहे. तर तुळशीमध्ये दिवा न लावता तुम्ही तुळशीच्या बाहेर जरी दिवा लावला तरीही चालणार आहे. फक्त तुळशीला स्पर्श करायचा नाही. त्यासोबतच बघा तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. तर बघा आपल्याला उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा आहे. तर बघा ही जी भाजी आहे तर ती एक प्रकारची आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. तर ती एक प्रकारची रानभाजी असून ती आरोग्यासाठी देखील खूप चांगली आहे. ती म्हणजे वाघाट्याची भाजी. ज्या बघा आषाढ महिन्यामध्येच रानभाज्या यायला सुरुवात होत असते आणि त्याला काही भागामध्ये गोविंद फळ म्हणून देखील ओळखलं जातं आणि हीच भाजी आपण खाऊन उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. बघा मार्केटमध्ये तुम्हाला ही जी भाजी आहे तर ती अगदी सहज मिळून जाईल किंवा जर भेटलीच नाही तर तुम्ही मेथीची भाजी, कारल्याची भाजी या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा बनवून खाऊ शकता. आता एकादशीच्या दिवशी एखादा का होईना गोडाचा पदार्थ आपल्या घरामध्ये बनवून आपल्याला त्याचा नैवेद्य भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करून नंतरच आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. तर बऱ्याच भागांमध्ये बघा खीर, पुरी असा गोड पदार्थ बनवला जातो किंवा काही भागामध्ये पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक बनवला जातो. तर त्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा आपल्याला नैवेद्य आपल्या देवघरामध्ये दाखवायचा आहे, तुळशीला दाखवायचा आहे आणि नंतरच आपल्याला हा जो उपवास आहे तर तो या रविवारच्या दिवशी सोडायचा आहे. सांगितलेल्या वेळेमध्येच तुम्ही जर हा उपवास सोडण्याचा जर प्रयत्न केला तर अतिउत्तम राहणार आहे. कारण की पारण वेळ ही सकाळी असणार आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही हा नैवेद्य दाखवून स्वतः नंतरनं हे पदार्थ खाऊन उपवास जो आहे तर तो तुम्ही सोडू शकता. तर असे काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाळूनच आपण आषाढी एकादशीचा उपवास केला किंवा व्रत केलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या 24 एकादशी असतात तर त्या केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं आणि भगवान श्री हरी विष्णूंची, माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती कायम सदैव राहत असते. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.